कुरुंदवाडचे माजी नगराध्यक्ष जयराम पाटील यांचे निधन, शहरात शोककळा, सोमवारी सकाळी अंत्यविधी। कुरुंदवाडचे माजी नगराध्यक्ष जयराम कृष्णराव पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन झाले। त्यांच्या निधनाने शहराच्या राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील एक अजातशत्रू, संयमी व जनतेशी नाळ जुळवून ठेवणारे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे। त्यांच्या निधनाची वार्ता समजताच शहरात शोककळा पसरली असून त्यांच्या निवासस्थानी नेते मंडळी व नागरिकांनी मोठी गर्दी करून श्रद्धांजली अर्पण केली। जयराम पाटील यांनी 1979 साली स्वीकृत नगरसेवक म्हणून आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात केली। 1985 ते 1991 या सलग 6 वर्षाच्या कालावधीत त्यांनी नगराध्यक्ष म्हणून कार्य करताना शहराच्या विकासाला गती दिली। त्यांच्या कार्यकाळात विविध पायाभूत सुविधा उभारणी, प्रशासनातील पारदर्शकता आणि सर्वसमावेशक निर्णय प्रक्रिया यावर विशेष भर देण्यात आला। 1996 साली त्यांनी नागरी आघाडीची स्थापना करून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वतंत्र विचारसरणीला चालना दिली। त्यानंतर 2001 साली जनसेवा आघाडीची स्थापना केली। 2001 ते 2006 या कालावधीत ते जनतेतून थेट लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून आले आणि विकास कामांना नवे परिमाण दिले। 2006 साली जनविकास आघाडीची स्थापना करून त्यांनी शहराच्या राजकारणात प्रभावी भूमिका बजावली। पुढे 2016 ते 2021 या कालावधीत ते काँग्रेस पक्षाच्या वतीने लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून आले। ते काँग्रेस पक्षाशी संबंधित राहून शहराच्या प्रगतीसाठी कार्यरत होते। तसेच ते माजी मंत्री सतेज पाटील यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जात। स्वर्गीय SK पाटील यांचे ते कनिष्ठ बंधू होते। राजकारणासोबतच शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी मोलाची भूमिका बजावली। SK पाटील महाविद्यालयाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी प्रदीर्घ काळ काम पाहिले। त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक नगराध्यक्ष व नगरसेवक घडले। जनसामान्यांचे आधारवड, सर्वपक्षीय मैत्री जपणारे आणि कोणाशीही वैरभाव न बाळगणारे अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून ते सर्वत्र परिचित होते। त्यांच्या पार्थिवावर सोमवारी सकाळी कुरुंदवाड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। सकाळी 7 वाजता त्यांच्या निवासस्थानातून अंत्ययात्रा निघणार आहे। शहरातील विविध सामाजिक, शैक्षणिक व राजकीय संघटनांनी शोक व्यक्त केला असून त्यांच्या निधनाने कुरुंदवाडच्या सार्वजनिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत आहे। SK न्यूज, सुरेश कांबळे, कुरुंदवाड।